टायनी गाजराचा हलवा बनवून आपला तयार आहे। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 6 महिने टिकणारा आणि लग्नामध्ये मिळतो तसा गाजराचा हलवा। हा गाजराचा हलवा बनवणं एकदम सोपं आहे। जर तुम्हाला गाजराचा हलवा आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी एकदम सोप्या टिप्स वापरलेल्या आहेत आणि मी सांगितलेल्या पद्धतीने 21 हा गाजराचा हलवा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला फार आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। लग्नामध्ये मिळतो तसा गाजराचा हलवा या ठिकाणी बनवण्यासाठी मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे। हा गाजराचा हलवा 6 महिने टिकून राहतो, त्यासाठी देखील मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे। परफेक्ट गाजराचा हलवा बनवण्यासाठी कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे। तूप वितळल्याच्या नंतर आपण खिसून घेतलेला 1 किलो गाजर यामध्ये टाकायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। गाजर कढईमध्ये स्टार्टिंगला बसत नसतील तर थोडे थोडे करत गाजराचे खिस यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। पहा, हलवायला सोपं जाईल। रिमेनिंग राहिलेला किस देखील आता आपण ऍड करूया। मीडियम गॅसवर व्यवस्थित 5 मिनिटांसाठी आता आपण गाजराच्या किसाला हलवून घ्यायचं आहे। मला गाजराच्या हलव्याचा कलर चेंज होण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत। तुम्हाला थोडाफार वेळ कमी किंवा जास्त देखील लागू शकतो। पहा, छान असा कलर देखील चेंज झालेला आहे आणि मॉइश्चर देखील गाजरामधलं कमी झालेलं आहे। आता या स्टेजला आता आपण साखर किती टाकायचं आहे ते देखील मी तुम्हाला अगदी योग्य प्रमाण सांगणार आहे। 1 किलो गाजर होते, त्यासाठी आपण 500 ग्राम साखर टाकायची आहे, म्हणजे त्याच्या अर्धी साखर टाकायची आहे। आणि जर तुमच्याकडे एक्झॅक्ट प्रमाण जर समजत नसेल गाजर किती आहेत, कारण बरेच वेळेस काय होतं आपण 1 किलो किंवा अर्धा किलो गाजर आणतो, त्यावेळी काही गाजर आपण खाऊनच संपून टाकतो। तर अशा वेळी काय करायचं की जेव्हा आपण गाजर खिसून घेतो त्यावेळेस अशी कोणतीही एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने एकदम फ्लॅट गाजराला वाटीमध्ये भरल्याच्या नंतर आणि त्यानंतर गाजराचा किस किती होतो तो मोजायचा। फॉर एक्झाम्पल जर गाजराचा किस 4 कप जर झालेला असेल तर 2 कप साखर टाकायची आहे, हे योग्य प्रमाण आहे। आणि मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं की लग्नामध्ये जो एकदम टेस्टी गाजराचा हलवा खायला मिळतो तो कसा बनवायचा त्याचं मी सिक्रेट देखील सांगणार आहे। नंबर 1 सिक्रेट आहे की गाजराचा हलवा कधीही बनवत असताना कुकरमध्ये कधीही बनवायचा नाही किंवा बिना खिसता गाजराचा हलवा बनायचा नाही, कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे गाजर खिसून बनवता त्यावेळेस ना गाजराची ओरिजिनल जी टेस्ट असते ती यामध्ये उतरते। आणि कधीही गाजराचा हलवा बनवत असताना तुपामध्येच बनवा, टेस्ट फार छान लागते। आणि गाजराचा हलवा बनवत असताना तुम्हाला पेशन्स देखील पाळावे लागतील, कारण गाजराचा हलवा बनायला थोडासा वेळ जास्त लागतो। पण हा गाजराचा हलवा या पद्धतीने जरूर ट्राय करा, फार टेस्टी बनवून तयार होतो। आता हळूहळू गाजराच्या हलव्याला आपल्या पाणी सुटलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि आता आपण यामध्ये गाजराचं जे पाणी सुटलेलं आहे ते कमी होऊ देऊया। गाजरामध्ये जे आता मॉइश्चर तयार झालेलं आहे म्हणजे साखरेचंच पाणी सुटलेलं आहे ते आता आपण एकदम कमी होईपर्यंत मीडियम गॅसवरती हलव्याला शिजू द्यायचं आहे। गाजराचा हलवा आता आपला शिजत आलेला आहे। या स्टेजला टाकणार आहोत आम्ही बारीक कट करून घेतलेले बदाम। तुम्ही बदामाच्या ऐवजी काजू किंवा मनुके देखील वापरू शकता। 1 टेबलस्पून इलायची पावडर, इलायची पावडर जरूर टाका। इलायची पावडर टाकल्याने गाजराच्या हलव्याची टेस्ट आणखीनच वाढते। पहा, मॉइश्चर आणखी थोडंसं रिमेनिंग आहे गाजराच्या हलव्यामध्ये आणि कलर देखील पहा किती छान आलेला आहे। अशाच प्रकारे नक्की ट्राय करा, ही रेसिपी फार टेस्टी बनते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पहा किती एकदम छान असा गाजराचा हलवा आपला रेडी आहे। पण गाजराचा हलवा बनवत असताना आणखी एक टिप आहे तुमच्यासाठी, गाजर कधीही लाल कलरचेच बघून घ्यायचे आहेत जेणेकरून ते गोड असतात।
जे गोड गाजर असतात त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि जेव्हा तुम्ही ऑरेंज कलर मध्ये जे गाजर मिळतात ते जर तुम्ही आणून जर त्याचा हलवा केला तर इतका टेस्टी लागणार नाही, कारण आपण त्यामध्ये साखर थोडीशी जास्त वापरावी लागते. त्यामुळे साखरेची टेस्ट थोडीशी वेगळी लागते त्या हलव्यामध्ये. त्यामुळे ह्या गावरान पद्धतीचेच असे लाल कलरचे गाजर आणा तुम्ही. आणि यामध्ये तुम्ही दूध देखील वापरू शकता. दूध वापरणं ऑप्शनल आहे, पण जर हा गाजरचा हलवा जर तुम्हाला 6 महिने जर स्टोअर करून खायचा असेल तर यामध्ये दूध वापरू नका असंच सांगेन मी, कारण गाजराचा हलवा खराब होऊ शकतो. थोडंसं आणखी आपण 3 मिनिटांसाठी हलव्याला शिजू देऊया. सर्वात शेवटी हलव्याची टेस्ट वाढण्यासाठी आणखी 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे. सर्वात शेवटी तूप टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या हलव्याला छान अशी शाईन येईल आणि टेस्ट देखील फार छान लागते. खूपच छान रेसिपी बनवून तयार झालेली आहे आणि फ्लेवर पण खूप छान आहे. यामध्ये गरमागरम गाजराचा हलवा आपला तयार आहे. पहा किती शाईन देखील छान आलेली आहे आणि मॉइश्चर देखील कमी झालेला आहे. पहा एकदम परफेक्ट गाजराचा हलवा आहे. यापेक्षा कमी पाण्याचं कंटेंट ठेवायचं नाही आणि जास्तही ठेवायचं नाही. पहा परफेक्ट आहे. सर्वात शेवटी आपण तूप टाकलं होतं, त्यामुळे गाजराच्या हलव्याला शाईन देखील छान आलेली आहे. 5 मिनिटं गॅसची फ्लेम लोच ठेवलेली होती. टोटल मला 25 मिनिटं टाइम लागलेला आहे. हेल्दी आणि टेस्टी गाजराचा हलवा आपला तयार आहे. छान कलर आलेला आहे. गरमागरम गाजराचा हलवा तयार आहे. शायनी गाजराचा हलवा बनवून आपला तयार आहे. आता सध्या पुष्पातले रविवार चालू आहे, तर या रविवाराच्या उपासामध्ये देखील हा गाजराचा हलवा तुम्ही बनवू शकता. नक्की ट्राय करा ही रेसिपी. थँक्यू.